16.30 लाखांच्या घरफोडीचा छडा, कारंजा पोलिसांची मोठी कामगिरी। सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातील चोरीचा गुन्हा उघड, चोरी गेलेला मुद्देमालही पोलिसांनी केला रिकव्हर। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नदीम खान प्रिन्स। कारंजा शहरातील मेमन कॉलनी भाग 3 येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जमील रहीम शेख यांच्या घरात झालेल्या तब्बल 16,30,000 रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा कारंजा शहर पोलिसांनी वेगाने तपास करत मोठा छडा लावला आहे। अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड व मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती। कारंजा पोलिसांची झपाट्याने कारवाई। पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश बिबेकर, अजय धनकर तसेच मोहम्मद परसुवाले यांनी उत्कृष्ट तपास करत आरोपींना ताब्यात घेतले असून चोरी गेलेला मालही जप्त करण्यात यश मिळवले आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व विशेष पथकांच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले। कारंजा पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक रिजवान खान, उपाध्यक्ष नदीम खान, एडिटर यासिर खान।